नमस्कार. हा आहे काळा वाल. म्हणजे याला काळा का म्हणतात? कारण की याला काळी रेषा असते एक. हिरवाच असतो, पण काळी रेषा असते आणि हा फक्त हिवाळ्यामध्ये मिळतो. याची शेंग थोडी फुगीर असते आणि आपला जो हिरवा वाल असतो, तो थोडा चपट असतो. निवडून अशा पद्धतीने दिसतो आणि चवीला खूप छान लागतो. नमस्कार. तुमचे बागलान रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे. मी सुरेखा देसले. तर हिवाळ्यामध्ये वालाच्या शेंगा आपल्याला खूप जास्त मिळतात, काळा वाल, आणि इतर ऋतूमध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या मिळतात. तर मी त्या काळा वालच्या शेंगांची भाजी कशी करायची आहे ते मी तुम्हाला थोड्यात सांगणार आहे. आपल्याला ती भाजी एकदम कमी तेलात करायची आहे, कारण की तेल हे आपल्या शरीरात बॅड कॅलेस्ट्रॉल वाढवतं. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरात 2 प्रकारचे कॅलेस्ट्रॉल असतात, एक बॅड आणि एक गुड. तर बॅड कशापासून वाढतं? तर ऑइली पदार्थ खाल्ल्याने. जिरं टाकणार आहोत आपण आणि मी थोडा लसूण असा कुटून घेतलेला आहे. शेंगा छान निवडून आणि धुवून घेतलेल्या आहे. आपल्याला कलसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान कलसून घ्यायचं आहे. जितक्या कलसल्या तितक्या त्या लवकर शिजतात. तुम्हाला वाटत असेल की वालाच्या शेंगांची भाजी शिकवतायत, तर बऱ्याच मुलींना बऱ्याच भाज्या येत नाही. तर ज्यांना येत नाही त्यांना तुम्ही ही रेसिपी सेंड करू शकता. आणि काळ्या वालाच्या शेंगा या हिवाळ्यात येतात आणि त्या आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी करतात नैवेद्याला. संक्रांती आपल्याकडे 3 दिवस मानली जाते ना. एक भोगीचा दिवस, एक संक्रांतीचा दिवस आणि एक करीचा दिवस, अशी 3 दिवसांची संक्रांत सण साजरा करतो. तर त्याच्यामध्ये भोगीच्या दिवशी वालाच्या शेंगांची भाजी करतो आम्ही. तुम्ही कधी करता आणि करतात का तुम्ही पण? तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. छान कलसल्या गेल्या आहे. त्यात मी आता थोडा मसाला टाकणार आहे. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला, कलसून घ्यायचा आहे आणि एकदम थोडं पाणी टाकायचं आहे. जर आपल्याला कोरडी करायची असेल तर ही भाजी कोरडी खूप छान लागते. आणि जर तुम्हाला थोडी अंशी रसाळी करायची असेल तर तुम्ही थोडं पाणी वाढवू शकता. कुणाला दाण्यांचा कूट टाकलेली भाजी नाही आवडत, तर तुम्ही अशीही छान खाऊ शकता, किंवा दाण्यांचा कूट टाकून तर छानच लागते. आता ही आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायची, झाकण ठेवून. गॅस कमी करून द्यायचा आहे. ह्या वालाच्या शेंगांची भाजी आपण लाल मसाल्यामध्ये पण करू शकतो, पण मी मिक्स टाकलाय. लाल मसाल्यामध्ये बऱ्याच मुलींना आवडत नाही. आताच्या मुलींना वालाच्या शेंगांची भाजी आवडत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, नक्की आवडेल. आता आपली भाजी थोडी शिजत आली असेल, मग आपल्याला थोडं मीठ टाकायचंय चवीनुसार. भाजी कधीही थोडी शिजत आल्यानंतरच मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने ती लवकर शिजत नाही. ह्या तुम्ही माझ्या छोट्या छोट्या टिप्स लिहून घेऊ शकता किंवा नोट्स करून शकता. भाजी आता पूर्ण शिजली आहे. मग थोडा जाडसर दळलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे मी. आपल्याला कोथिंबीर टाकायची. तर बघा, झाली आपली भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी लागली मला कमेंट करा. थँक्यू.